नोटबंदीच्या निर्णयाला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। त्यामुळे आता नोटबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशापयशाविषयी चर्चांना उधाण आलंय। सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे सध्या नागरिक चांगलेच बेजार झालेले आहेत आणि एटीएम मधून देखील बहुतेकदा 2000 ची नोट येत असल्याने सर्वत्र सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झालेला आहे। दरम्यान संसदेत देखील या नोटबंदीच्या 1 महिना पूर्ण झाल्यामुळे काळा दिवस पाळला जाणार आहे विरोधकांकडून। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, काय विरोधकांची रणनीती आजच्या दिवसाची? रेश्मा, आज सकाळी 10 वाजता संसदेच्या प्रांगणामध्ये जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर सगळे विरोधी पक्ष जवळपास 12-13 विरोधी पक्ष आहेत जे या नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करतायत। या 12 पक्षांचे सगळे खासदार हे काळ्या फी लावून आंदोलन करणार आहेत आणि एक प्रकारे काळा दिवस साजरा करण्याचा त्यांचा मनसुबा आहे। 16 डिसेंबरला म्हणजे 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय झाला, त्याच्यानंतर हे अधिवेशन सुरू झालेलं होतं आणि अजूनही या अधिवेशनातला गदारोळ कायम आहे। कारण कुठल्याही प्रकारची चर्चा जी आहे ती होऊ शकलेली नाहीये। पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी आहे आणि ज्या पद्धतीनं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे जनतेला जो त्रास होतोय त्याच्यावरती सातत्याने विरोधक आक्रमक होत आहेत। सरकारनं 50 दिवसांचा वादा केला होता, 50 दिवसामध्ये परिस्थिती सगळी ठीक होईल, पण आता 1 महिना झालेला असला तरी अजूनही रांगा कमी झालेल्या नाहीयेत आणि ज्या पद्धतीनं लोकांचे मृत्यू होत आहेत त्याच्यावरती विशेषतः विरोधकांनी सरकारला घेतलेला आहे। रेश्मा, निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।